कमी या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. थँक्यू सर. नाव सांगा, थोडक्यात आपला परिचय करून. मी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा हे माझं गाव आहे सर. माझं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शिरोंचा इथून झालं सर 2015 साली. त्याच्यानंतर माझा शिक्षणात 1 वर्ष गॅप दिला. त्याच्यानंतर मी BA केलं सर 3 वर्ष 2021 साली आंबेडकर कॉलेज चंद्रपूर येथे. गडचिरोली जिल्ह्याचं काही वैशिष्ट्य सांगा. तुमच्या जिल्ह्याबद्दल खूप ऐकायला मिळतं. सर सर्वात पहिले गडचिरोलीला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखले जाते सर. आणि दुसरे गडचिरोलीचे भरपूर वनसंपत्ती असल्याने तिथे सागवानची तस्करी खूप होते सर. आणि तिसरी गोष्ट आहे, गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली येथे गोरिया आलापल्ली एक जंगल आहे सर. तेथील सागवान खूप प्रसिद्ध आहे. आणि गडचिरोली जिल्हा नक्षलवाद्यांचा गड असं संबोधले जाते सर. नक्षलवाद म्हणजे काय? नक्षलवाद हे राज्याचे लोक असून त्यांचे एक माओइस्ट आयडिओलॉजीवर आधारित असून शासनाचे धोरण नापसंत असून शासनाविरुद्ध सशस्त्र क्रांतिकारीने युद्ध करत असतात सर. तुम्ही म्हटलं की चंद्रपूर मधून तुम्ही BA केलं राईट? हो सर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ना हो सर. तिथून केलं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्य चळवळीतले विचार याच्याविषयी थोडीशी माहिती मला द्या. त्याचे काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटने समितीत होते सर. म्हणजे मसला समितीचे अध्यक्ष. विचार ते काय पदार्थ होते ते नको आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही रिलॅक्स व्हा, बरोबर, काही टेन्शन घेऊ नका प्रश्नाचा. एकदम रिलॅक्स व्हा आणि मग द्या उत्तर. कारण तुम्ही त्या कॉलेजमधून शिकला. हो सर. तुम्ही SC कम्युनिटीमध्ये आहात. हो सर. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्याविषयी त्यांचे विचार याचं मला थोडस एखादी मिनिटाचं क्लिअरिफिकेशन द्या. तुमचे मांडा त्यांच्याविषयी विचार. ते अथांग सागर आहे बाबासाहेब आंबेडकर विचारांचं. त्यांचे विचार काही 1-2 विचारांनी होणार नाही पूर्ण. ते अथांग आहे, सागर आहे ते. तर तुम्ही जे तुम्हाला योग्य वाटले, जे आठवतात ते सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे सॉरी सर सध्या आठवत नाही. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं तुम्ही प्रशासनात काय घेऊ इच्छितात? त्यांचे कोणते विचार तुम्ही प्रशासनात इम्प्लिमेंट करू इच्छितात ते सांगा. सर्वात पहिले सर त्यांची जी शिक्षणाची आवड होती, म्हणजे नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकण्याची, ती एक मी त्यांच्याकडून घेईल सर. दुसरी गोष्ट जी प्रामाणिकपणा आहे. आणि तिसरी गोष्ट सर त्यांची संवेदनशीलता, लोकांकडे बघण्याची, लोकांना मदत करण्याची संवेदनशीलता मी घेईल सर. संवेदनशीलता, लोकांना मदत करण्याची आणि लोकांबद्दल जागृत करण्याची. बर, लोकांना जागृत करण्याची. हो ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये सध्या जो गुरुड समाज आहे तो किती टक्के समाज आहे? सॉरी सर माहिती. त्यांची पारंपरिक कला टोपली विणणे वगैरे हे आहे. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा. हो सर, आमची कौटुंबिक पार्श्वभूमी, आमचे आई वडील बांबूपासून टोपल्या विणतात सर. टोपल्या आणि सुपो विणतात. टोपल्या आणि सुपडी वगैरे हे विणत असतील. हो सर. हो सर. तर केंद्र सरकारने गुरुड समाजासाठी जे पारंपरिक व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी ज्या बांबूपासून विविध पदार्थ वस्तू बनवतात त्यांच्यासाठी काही योजना आणलेल्या, त्या योजनेविषयी मला माहिती द्या. सॉरी सर माहिती नाही. आपण गुरुड समाजातून येतात, आपल्याला कल्पना असायला पाहिजे. हो सर, पण माहिती नाही सर. महाराष्ट्र सरकारच्या सांगा. म्हणजे महाराष्ट्र सरकार वन विभागाकडून काही योजना राबवल्या जातात सर. मला एक्झॅक्ट योजनेचं नाव माहित नाही, पण आम्ही जे काही व्यवसायाचे काम करतो ते आमची म्हणजे माल घेऊन ते विकून आम्हाला पैसे पुरवण्याचे काम करतात सर. चला, बांबूपासून टोपली कशी बनवतात ते पूर्ण व्यवस्थित सांगा मला. पहिले सर बांबू खूप लांब असतो सर. बांबूला फोडा लागतो, त्याचे 4 भाग करावे लागतात. 4 भाग करून त्याला पूर्ण धागा आणि बारीक चिरा लागतो. आणि बारीक चिरून त्याला वाळवा लागतं सर 1-2 तासासाठी, जेव्हापर्यंत जे हलकं वाढत नाही. मग त्याच्यानंतर त्याला टोपल्या विणाला. ठीक आहे. आता पारंपरिक व्यवसाय जास्तीत जास्त लोप होतोय, याकडे तुम्ही कसं बघता? हो सर, आता लोप होत आहे सर. कारण पहिले कसं जास्त लोकांना म्हणजे व्यवसायाकडे जे बांबूपासून नैसर्गिक त्याचा वापर करत होते सर. आता
आता म्हणजे जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत आहे, जसं जसं संरक्षण म्हणजे गुन्हेगारीचंही प्रमाण वाढत आहे, संरक्षणासाठी तेही आधुनिक पद्धतीचा वापर करत आहे सर. आता तुम्ही गडचिरोली जिल्ह्यातून हो, आहात, सर. विशेष कम्युनिटी गुरुड समाज तिकडे जास्त आहे. हो सर. आता नक्सलीस लोकांचा प्रभाव जास्त आदिवासी बांधवावर किंवा मागासवर्गीय बांधवावर जास्त दिसतो, याच्या मागची कारणं काय? सर्वात पहिले सर शिक्षण नाही सर, म्हणजे ते अशिक्षित आहे, त्यामुळे जे नक्सली त्यांचा ब्रेन वॉश करतात, ते त्यांच्यावर इझिली विश्वास करतात सर. दुसरी गोष्ट एक बेरोजगारीची समस्या आहे सर, बेरोजगारीमुळे म्हणजे नक्सलीकडे जाण्याचा मार्ग निवडतात. आणि तिसरं सर जे लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे ते नक्सलीकडे जातात. आणि लोकांचा असं एक अग्रेसिव्हपणा आहे सर, चिडचिडपणा, त्याच्यामुळे लोक नक्षली जॉईन करण्याचा विचार करतात. आणि चौथी गोष्ट सर, आणि जे शासनाचे धोरण आहे सर, प्रत्येक धोरण म्हणजे त्यांना माहीत नसतं. टेंभुर्णीचे बिडीचं उद्योग जास्त आहे तिथे, बिडी हो सर. पानाचं हो सर. काय असतं तो उद्योग? ते म्हणजे दर उन्हाळ्यात सर टेंबूचे पानं तोडतात सर, हा. पानं तोडून त्याच्यापासून बिडी बनवतात सर. त्याचं मार्केट चांगलं आहे का गडचिरोली जिल्ह्यामध्ये? म्हणजे आमचं मार्केट म्हणजे आमचं फक्त ते पानं तोडून ते संपादन करून त्यांना देणं असतं सर, ते उद्योग दुसरीकडे बनवत असतो. बरं, आणि त्याच्यावर जे आपलं वन खाते आहे त्या अक्षर घेते का तुम्ही पानं तोडायला जाता? नाही सर, आम्हाला त्यांच्याकडूनच परमिशन मिळतो. त्यांच्याकडूनच परवानगी आहे. हो सर. आणि त्याद्वारे रोजगार कसा मिळतो? त्याद्वारे 100 पानाचा एक कट्टा असतो सर, त्याचं किंमत 12 ते 15 रुपये असतो सर. आता तुम्ही म्हटले की स्वतःमध्ये बदल करणे आणि ते स्वीकारणे, हो सर. हा बदल आहे आता. हो सर. तो कशा पद्धतीने तुम्ही स्वतःमध्ये बदल करणं स्वीकारता आणि म्हणजे ते पोलीस प्रशासनाला कसं उपयुक्त आहे? पोलीस प्रशासन एक डायनामिकली आहे सर, म्हणजे नवीन नवीन आव्हानं घेणं हे जबाबदारी असते सर. ते मी आवश्यकतेप्रमाणे माझ्यात बदल करून घेऊ शकतो सर. बरं, म्हणजे कसं आहे की वरिष्ठ अधिकारी जर थोडा ऍडजस्टमेंट असेल तर तुम्ही बी ऍडजस्टमेंट कडे वळाल, म्हणजे बदल करून घ्याल तुम्ही. हा बदल करून घेईन आणि काही नवीन नवीन गोष्टी जे शिकण्याची. हा, मग तेच सांगतो ना मी, अधिकारी वरिष्ठ ऍडजस्टेबल असेल की मॅच करून घेतात, काही गोष्टी नसलेल्या गोष्टी सुद्धा ओकार करून आपल्या ऍडजस्टमेंट नुसार पुढे घेऊन चालतात, म्हणजे तुम्ही बी ते स्वीकारून घ्याल असं म्हणायचंय का? म्हणजे जे योग्य आहे सर ते मी बदल करतो सर, ऍडजस्ट करून घेतो स्वतः. हा, म्हणजे ज्याच्याकडनं आपल्याला काही मिळकत मिळतं ते मिळकत नाही सर, म्हणजे काही गुन्हा भेटतात ते स्वतः ऍडजस्ट करतो. ओके ओके, ठीक आहे. किती तुमचं कट ऑफ पेक्षा मेरिट जास्त? सर मला 51 मार्काची लीड आहे. बरं, ठीक आहे. एससीची Yes. हरकत नाही. आजपर्यंत तुमच्या कुटुंबातून किती PSI झाले? कोणीच नाही सर, मी पहिला आहे. तुम्हाला PSI का व्हावं असं वाटलं? कारण शेती पारंपरिक व्यवसाय आहे आपला हा. गुरुड समाजाचा, तो असताना तुम्ही PSI कडे का वळला? तुम्ही वेगळ्या क्षेत्रात गेला असतात, कौशल्य विकासाकडे गेला असतात, किमान कौशल्याकडे गेला असतात, हा. डिपार्टमेंट कडे का आला? सर्वात पहिले सर गडचिरोलीत एक स्पेशल फोर्सेस C60 कमांडो, त्याच्या जरा जास्तच म्हणजे क्रेज आहे सर गडचिरोलीत. आणि मला फिजिकल फिटनेसची खूप आवड आहे सर. आणि अजून एक गोष्ट, मला नोकरीची गरज आहे सर. आमच्या एरियातून कोणी पोलीस प्रशासन जास्त येत नाही आणि मला या क्षेत्रात याची आवड आहे, त्यामुळे मी PSI कडे वळलो सर. बेस्ट. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे सर. ओके.